लाडकी बहीण योजना आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे ई-केवायसी सरकारने सुरू केली 18 सप्टेंबरला आणि त्या ई-केवायसीमुळे प्रचंड लाभार्थ्यांचा लाभ बंद झाला. लाखोच्या संख्येत तो आकडा आहे आणि यापूर्वी पण त्याबद्दल जे अपडेट देण्यात आलेली आहे. पण त्यावर राज्य सरकारकडनं काय अपडेट आली की आम्ही ई-केवायसीची प्रक्रियेसाठी अंगणवाडी सेविकेला निर्देश देणार. पण अजूनही अंगणवाडी सेविकेच्या द्वारे प्रत्यक्षपणे अजूनही ई-केवायसी सुरू झालेली दिसत नाही. काही ठिकाणी अंगणवाडी सेविका त्याला विरोध पण करताना दिसत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑब्व्हियसली त्यांच्यावरती जास्त अधिकची जबाबदारी येत आहे. पण एक गोष्ट इथे समजून घेण्यासारखी आहे, पोर्टल चालू करायला अडचण काय आहे. पोर्टल जर चालू केलं तर या संदर्भात सर्व प्रश्न सुटू शकतात. त्यामुळे पोर्टल चालू करून 1 महिना जर का पोर्टल चालू ठेवलं, 1 महिना जर पोर्टल चालू ठेवलं तर यामध्ये सरकारला कोणती अडचण आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, मागच्या काही दिवसापूर्वीच आपल्या पण चॅनलवर एक अपडेट देण्यात आलेली होती आणि स्वतः ती राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी पण दिली होती की 181 नंबरची हेल्पलाईन त्यांनी सुरू केला होता. पण हा हेल्पलाईन आपल्या योजनेच्यासाठीच नव्हता, पण या हेल्पलाईनला आपल्या योजनेसाठी नंतर वापरण्यात येऊ लागलं. पण आता झालं असं की याच्यावर लाखोच्या संख्येत लाडक्या बहिणींनी जे कॉल केला आणि एकंदरीत सर्व लाडक्या बहिणी त्याच्यावर एकत्रित कॉल करीत आहेत, एकदाच कॉल करीत आहेत आणि त्यामुळे ही हेल्पलाईन जवळपास कोलमडल्यासारखे चित्र दिसत आहे. कारण काय व्हायला आहे, कधी पण कॉल लावा बिजीच येतो आहे, किती वेळेस कॉल लावा बिजीच येतो आहे. त्यामुळे मग प्रश्न कधी विचारायचा आहे, त्या लाडक्या बहिणीला पडलेला प्रश्न ती लाडकी बहीण कधी विचारणार. कारण की फोनच लागत नाही तर प्रश्न कसा विचारायचा, हा प्रश्न त्या लाडक्या बहिणीला पडलेला आहे. त्यामुळे मी परत सांगतो आहे की पोर्टल सुरू करायला अडचण काय आहे, सरकारने पोर्टल का सुरू केलं नाही आणि ठरल्याप्रमाणे माझ्या मते पोर्टल सुरू करायला पाहिजे. आता मुख्यमंत्री साहेब यांची जी आहे संमती घेऊन, कॅबिनेटची संमती घेऊन पोर्टल लाडकी बहीण योजनेचं 1 महिन्यासाठी सुरू ठेवायला पाहिजे आणि अंगणवाडी सेविकेच्या द्वारे पण मदत घेतली गेली पाहिजे, जेणेकरून अंगणवाडी सेविका ज्या लाडक्या बहिणींना ऑनलाईन पद्धतीने करता येत नाही तर त्यांना मदत करतील, ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे आणि ज्यांची ई-केवायसी अजून झालीच नाही, ज्यांना स्वतः काही गोष्टी जमतात तर त्या लाडक्या बहिणी ज्या आहेत पोर्टलच्या द्वारे त्यांचे प्रश्न जे आहेत मांडू शकतील आणि थोडक्यात केवायसी करू शकतील. हेल्पलाईन जी दिलेली आहे तर तो हेल्पलाईन बघा व्यस्त येतो आहे. 181ला फोन लावला तर हमेशा व्यस्त येताना तुम्हाला दिसत आहे. त्यामुळे काही फायदा पण होत नाही आणि लावला बी इन केस तर वरवरची उत्तरे मिळतात, आपल्याला पाहिजे ते उत्तर कधी शक्यतो मिळत नाही. तर त्यामुळे आपल्या या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बोलायला मी बाकी नाही. त्यानंतर बघा फोनच लागत नाही, त्यामुळे प्रश्न कसा विचारायचा. मग या हेल्पलाईनचा फायदा काय आणि या हेल्पलाईनचं जे आहे बघा तुम्हाला म्हणजे हे तर असा झाला, प्रचार असा झाला की कोणताही प्रश्न असो विचारा आणि लगेच सुटेल, पण तसं होताना दिसतच नाही. फोनच लागत नाही, लागला फोन तर उचलल्याच जात नाही, किती वेळेस ट्राय करा उचलल्याच जात नाही. त्यामुळे पोर्टल चालू करा. जर ई-केवायसीचे पोर्टल जर सुरू करण्यात जर का आलं तर माझ्या मते प्रश्न हे ई-केवायसी संदर्भातले सुटू शकतात. आता त्याच्यानंतर मी जर काही लाडक्या बहिणींचे जर का प्रश्न चुकले आणि त्यांना एवढ्या सूचना देऊन पण जर चुकले तर मग ती त्या लाडक्या बहिणीची जबाबदारी असेल. पण शक्यतो आता यावेळेस लाडक्या बहिणी ज्यांच्याकडनं ज्या लाडक्या बहिणींना काही समजतच नाही त्यांनी कुठेतरी ई सेवा केंद्राकडे गेल्या, कुठे एखाद्या व्यक्तीकडनं भरून घेतला, कारण त्या तेवढ्या शिकलेल्या नव्हत्या. तर त्यामुळे काही ठिकाणी सांगतोय मी, तर त्यामुळे काय झालं आहे की एकंदरीत त्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली, पण तिथे मेसेज काय आला, तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. लाडक्या बहिणीला वाटलं झाली मग आमची केवायसी, पण जरी तुमची केवायसी चुकली असेल तरी तसाच मेसेज येतो आणि त्याच्यामध्ये पर्याय निवडताना जर चूक झाली असेल तर मग काय तरीही तसाच मेसेज येतो. आणि त्यामुळे एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना जे आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं केवायसी तर झाली होती, पण चूक कुठे झाली, चूक झाली ती पर्याय निवडताना, चूक झाली ती इतर ऑप्शन निवडताना. काही ठिकाणी तर मी असं पाहतो आहे की म्हणजे लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुरू झालेली पण माहिती नव्हतं. पोस्ट बँकेमध्ये जाऊन विचारतात आमची ई-केवायसी झाली का, पोस्ट बँकेवाले सांगतात त्यांना हो झाली, कारण ते त्यांच्या बँकेच्या पुरते मर्यादित सांगतात. कोणत्याही बँकेत जर जाऊन विचारलं तर ते म्हणणार हो बँकेची झाली, पण त्यांना काय माहिती आहे लाडकी बहीण योजनेची पण वेगळी ई-केवायसी करायची आहे, कारण ते त्यांचं काम नाही, ते काम आहे तुमचं लाभार्थीचं. तर त्या लाभार्थ्यांना असं वाटतं कधी की नाही ठीक आहे की आता आम्हाला असं वाटतं एका ठिकाणी म्हणजे बँकेची केवायसी झाली म्हणजे सर्व केवायसी झाली असं नाही, लाडकी बहीण योजनेची केवायसी वेगळी असती, असं पण प्रचंड ठिकाणी झालेलं दिसत आहे. त्यामुळे एकंदरीत बघा 3 हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर आणि आत्ताचा जो आहे जानेवारीचा पण हप्ता मी मागूच सांगितलं तुम्हाला की पेंडिंग पडणार आहे. 4,500 रुपये त्या लाडक्या बहिणींचा काही कारण नसताना एक छोट्याशा किरकोळ चुकीमुळे जे आहे लाभ बंद झालेला आहे. त्यामुळे हा लाभ पण भेटायला पाहिजे आणि ई-केवायसी पोर्टल तो कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू व्हायला पाहिजे.
वेळ निश्चित करून काम करायला पाहिजे, पहिलं तर माझं मत आहे. कधी केवायसीची दुरुस्ती प्रक्रिया सुरू करणार का, याच्यामध्ये आणखी 2-3 महिने घालणार, काय फायदा मग या योजनेचा? जर त्या लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळत नसेल तर फायदा काय मग त्या योजनेचा? त्यानंतर बघा, ई केवायसीची दुरुस्ती प्रक्रिया सुरू करा, तात्काळ ही प्रक्रिया सुरू करा, 8-8, 10-10 दिवस लावू नका. कारण की याने काय होणार की त्या लाडक्या बहिणीचं पुढे नाव जाणार, आणखी 1-2 महिने त्याच्यात घालायचे आहेत का नाही. पटकन करायचं असेल तर पटकन सूचना द्यायला पाहिजे. फक्त सूचना द्यायला नाही पाहिजे तर कामही झालेलं दिसलं पाहिजे. सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये जिथे जिथे गरज आहे तिथे कॅम्प पण आयोजित केले पाहिजे. मी तर या मताचा आहे. 1 महिना झाला, 31 डिसेंबरपासून केवायसीचं पोर्टल जे आहे, एकदा फक्त सूचना आली 4 दिवसाच्या आत केवायसी करा आणि त्यानंतर पोर्टलवरची लिंक गायब झाली. पण तीच लिंक परत उपलब्ध करून द्यायला पाहिजे. लवकरात लवकर कॅबिनेटची संमती मिळायला पाहिजे आणि पटकन लाडक्या बहिणींना केवायसी पोर्टल सुरू करायला पाहिजे. आणि त्या केवायसी पोर्टलवर परित्यक्ता व ज्यांचे पती व वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना पण ऑप्शन असला पाहिजे केवायसी करण्याच्या संदर्भात. सोबत एडिटचा ऑप्शन तर ऑब्व्हियसली येईलच पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर, पण पोर्टल सुरू करा. अंगणवाडी सेविकेच्या द्वारे देखील केवायसीची प्रक्रिया राबवणं सुरू ठेवा. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना अडचणी येते त्या अंगणवाडी सेविकेकडे जातील, ज्यांना पोर्टलवर शक्य आहे त्या पोर्टलकडे जातील. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. नक्कीच लवकर यावर सकारात्मक निर्णय घेईल सरकार, असं आपल्याला तुर्तास आपण अपेक्षा करूयात. आणि नक्कीच सकारात्मकच आतापर्यंत निर्णय घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा पण निर्णय होईल. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.